Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the new category, that is carminatives and gastrointestinal regulators. Okay, so carminatives are the agent which used to expel the gases from the body. Okay, आपल्या बॉडीमधून GI ट्रॅक्टमधून गॅसेस बाहेर टाकायचं काम कार्मिनेटिव्स कॅटेगरीचे ड्रग करतात. ओके, and these GI gastrointestinal tract regulators are nothing but those agent which used to regularize the normal functioning of GI tract. Okay, gastrointestinal tract जे नॉर्मल फंक्शन आहे ते रेग्युलराइज करायचं काम हे GI रेग्युलेटर्स करतात. ओके, सो त्याच्यामध्ये आपण डिफरंट एक्झाम्पल्स बघितली होती, इन ब्रीफ ड्रग्स बघितले होते इंडिव्हिज्युअली. सो त्याच्यामध्ये कार्डॅमम आहे. ओके, सो कार्डॅमम इट इज नथिंग बट द वेलची. त्याच्यानंतर ब्लॅक पेपर, काळी मिरी बघितलं होतं. देन कोरिअँडर मीन्स धणे. ओके, फनेल बडीशेप. देन जिंजर म्हणजे आलं. त्याच्यानंतर जिंजर ऑलिओ रेझिन विच इज ऑप्टेन फ्रॉम द जिंजर, राईट. देन ॲसाफॉटिटा मीन्स हिंग. ओके, त्याच्यानंतर सिनॅमन म्हणजे दालचिनी. नटमेग जायफळ. ओके, देन नटमेगचं मेस आपण बघितलं होतं. देन क्लो बघितला होता, दॅट इज लवंग. ओके, देन अजोवन मीन्स ओवा. ओके, सो असे पण डिफरंट ड्रग बघितले होते विच कम्स अंडर द कॅटेगरी दॅट इज कार्मिनेटिव्ह अँड gastrointestinal tract regulator. Okay, so from today's onward we will start the new category under the same, that is pharmacological grouping of natural drug. Okay, so त्याच्यामध्ये आज आपण न्यू कॅटेगरी स्टार्ट करतोय. त्या कॅटेगरीचं नाव आहे ॲस्ट्रिंजंट्स. ओके, सो ॲस्ट्रिंजंट्स आर द एजंट विच कॉजेस द प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन. ओके, सो लोकल रिजनला सरफेसवर जे काही प्रोटीन्स आहेत त्याचं प्रिसिपिटेशन करायचं काम हे ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीचे ड्रग करतात. ओके, मग असे आपण ॲस्ट्रिंजंट म्हणून ॲक्शन शो करणारे जे ड्रग आहेत त्याचा स्टडी आपण ह्या कॅटेगरी अंडर करणार आहोत. ओके, म्हणजे हे ॲस्ट्रिंजंट्स म्हणजे काय, कोणते ड्रग ॲज अन ॲस्ट्रिंजंट म्हणून यूज केले जातात, त्यांचं सिनोनिम, त्यांचं बायोलॉजिकल सोर्स, मेथड ऑफ प्रिपरेशन्स. ओके, देन कल्टिवेशन, कलेक्शन, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत त्याच्यामध्ये, आयडेंटिफिकेशन टेस्ट कोणत्या आहेत त्याच्यासाठी, युजेस काय आहेत, ह्या सगळ्याचा स्टडी आपण इथे ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, सो ॲस्ट्रिंजंट कॅटेगरी अंडर आपल्याला फक्त 2 ड्रग स्टडी करायचे आहेत इन ब्रीफ, ब्लॅक कॅटेचू अँड पेल कॅटेचू. ओके, सो हे 2 ड्रग आहेत, ब्लॅक कॅटेचू आणि पेल कॅटेचू. ह्याचा स्टडी आपण फार्माकोग्नोस्टिक स्कीम फॉलो करून ह्या ॲस्ट्रिंजंट ह्या कॅटेगरीमध्ये आपण इथे करणार आहोत. ओके, सो फर्स्ट वी विल सी व्हॉट इज मीन बाय ॲस्ट्रिंजंट्स. ॲस्ट्रिंजंट्स म्हणजे काय, तर ॲस्ट्रिंजंट्स आर द सबस्टन्स विच प्रिसिपिटेट द प्रोटीन बाय फॉर्मिंग द कॉम्प्लेक्सेस. ओके, म्हणजे ॲस्ट्रिंजंट हे जे आहेत ते काय आहेत, तर ते सबस्टन्स आहेत, केमिकल सबस्टन्स आहेत विच कॉजेस द प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन बाय फॉर्मिंग द कॉम्प्लेक्सेस. ओके, सो दे फॉर्म कॉम्प्लेक्सेस विथ द प्रोटीन अँड दे कॉजेस द प्रिसिपिटेशन ऑफ दॅट प्रोटीन. ओके, म्हणजे ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीचे ड्रग काय करणार आहेत, तर हे केमिकल सबस्टन्स आहेत की जे ॲस्ट्रिंजंट म्हणून ॲक्ट होतात. ओके, मग ते काय करणार आहेत, तर प्रोटीनचं प्रिसिपिटेशन करतात. ओके, मग कसं प्रिसिपिटेशन करणार आहेत, तर ते प्रोटीनसोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करणार आहेत अँड thereby they causes the precipitation of protein. ओके, मग प्रोटीनचं जर प्रिसिपिटेशन झालं तर त्याच्यामुळे काय होतं, इट कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ ऑर्गॅनिक टिश्यूज अँड मस्क्युलर लिव्हिंग फायबर्स. ओके, सो ज्या टिश्यूजमध्ये, ज्या फायबर्समध्ये सेल्स आहेत की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स प्रेझेंट असतात, राईट. सो ॲस्ट्रिंजंट काय करणार आहेत, त्या सेल्समध्ये जे काही प्रोटीन्स आहेत, त्या टिश्यूजमध्ये, त्या फायबर्समध्ये जे काही प्रोटीन्स आहेत त्याचं ते प्रिसिपिटेशन करणार आहेत. ओके, अँड ड्यू टू द प्रिसिपिटेशन ऑफ दॅट प्रोटीन इट कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ दॅट ऑर्गॅनिक टिश्यू अँड दॅट मस्क्युलर लिव्हिंग फायबर्स. ओके, मग जे टिश्यूज आहेत आणि जे फायबर्स आहेत त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं ड्यू टू द प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन प्रेझेंट इन टू दॅट मसल्स अँड फायबर्स. ओके, सो this astringent effect is necessary to, or this astringent is help to cause the अरेस्टिंग ऑफ हिमोरेजेस. ओके, मग जिथे हिमोरेजेस लाईक कंडिशन्स आपल्या बॉडीमध्ये अराईज झाली असेल. ओके, सो हिमोरेजेस म्हणजे काय, तर ब्लड लॉस. ओके, म्हणजे
फॉर एक्झाम्पल जर जे ब्लड वेसल्स आहेत आपल्या बॉडीमधल्या ड्यू टू सर्टन काइंड ऑफ इंजुरीज, ओके, इंटरनल इंजुरीजमुळे जर त्याच्यातून ब्लड फ्लो, ब्लड लॉस होत असेल तर त्या केसेसमध्ये आपण ॲस्ट्रिंजंट यूज करू शकतो. ॲस्ट्रिंजंट काय करणार आहेत, दे शोज देअर इफेक्ट ऑन दॅट अफेक्टेड सरफेस एरिया अँड दे कॉजेस द प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन अँड देअर बाय दे कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ऑर्गॅनिक टिश्यूज. ओके, मग त्याच्यामध्ये जे काही फायबर्स आहेत, टिश्यूज आहेत, त्याचं ते कॉन्ट्रॅक्शन करणार आहेत आणि त्याच्यामुळे जे काही वुंड किंवा जे काही कट झालेला पार्ट आहे तिथे टिश्यूज कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होणार आहे, हिलिंग फास्ट होणार आहे. ओके, अँड इट इज यूज टू अरेस्ट दॅट हिमोरेजेस. ओके, मग जिथे ब्लड लॉस होतो आहे ते हिमोरेज प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीचे ड्रग यूज करू शकतो. ओके, also astringents are used for the reducing the secretion of mucous membrane of stomach and intestine. Okay, मग स्टमक आणि इंटेस्टाईन रिजनमध्ये जी म्युकस मेम्ब्रेन आहे, ओके, सपोज इन केस ऑफ सर्टन इन्फेक्शन्स आर देअर और सर्टन ॲलर्जीज आर देअर. ओके, सो धुळीच्या वगैरे ॲलर्जीमुळे काय होतं, म्युकस सिक्रेशन इन्क्रीज होतं, राईट. सो दॅट इन्क्रीज इन टू द म्युकस सिक्रेशन्स रेट, सो दॅट रिड्यूस बाय दिस ॲस्ट्रिंजंट. ओके, सो ॲस्ट्रिंजंट काय करणार आहेत, दे शोज देअर इफेक्ट ऑन द म्युकस मेम्ब्रेन विच इज प्रेझेंट इन टू द स्टमक अँड इंटेस्टिनल region. Okay, and thereby they causes the precipitation of protein into that area, into that cell, and thereby they exerts the contraction of that particular tissues or fiber which is present into that mucous membrane, right. आणि त्याच्यामुळे ते काय करणार आहेत की म्युकसचं जे सिक्रेशन आहे ते सुद्धा ते रिड्यूस करतात. ओके, सो दीज आर नथिंग बट द ॲस्ट्रिंजंट. ओके, सो ॲस्ट्रिंजंट म्हणजे काय, द एजंट विच कॉजेस द प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन, ओके, इन टू दॅट पर्टिक्युलर टिश्यूज ऑर फायबर्स. ओके, सो सेलमध्ये जे प्रोटीन आहे त्याचं ते प्रेसिपिटेशन कॉज करतात बाय फॉर्मिंग द कॉम्प्लेक्स विथ दॅट प्रोटीन. ओके, अँड देन दे एक्झर्ट्स द कॉन्ट्रॅक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर टिश्यू ऑर फायबर. ओके, सो जिथे ते ॲस्ट्रिंजंट ॲक्शन्स शो करणार आहेत त्या रिजनमध्ये ते काय करतात, त्या पर्टिक्युलर टिश्यूचं, त्या पर्टिक्युलर फायबर्सचं त्या रिजनपुरतं ते कॉन्ट्रॅक्शन करतात. ओके, आणि त्याच्यामुळे मग त्यांना ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीचे ड्रग आहेत ते हिमोरेजेसच्या कंडिशनमध्ये यूज केले जातात किंवा अशा कंडिशनमध्ये की जिथे म्युकस सिक्रेशन इन्क्रीज झालेलं आहे. ओके, सो स्टमक आणि इंटेस्टाईन रिजनमध्ये सुद्धा ते इफेक्टिवली यूज करतात बाय रिड्युसिंग द दॅट सिक्रेशन्स. ओके, सो जे एक्स्ट्रा सिक्रेशन होते ते रिड्यूस करण्यासाठी ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीचे ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके, so the astringent are the substance which causes the contraction of organic tissues and muscular living fibers. Okay, and thereby they capable of arresting hemorrhages and also they reduce the secretion of mucous membrane of stomach or intestine by causing the precipitation of protein, right. सो जनरली दिस ॲस्ट्रिंजंट विच हॅव लो पेनिट्रॅबिलिटी. ओके, म्हणजे ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीचे ड्रग जे आहेत त्यांची त्या पर्टिक्युलर सेलमध्ये किंवा टिश्यूजमध्ये, फायबर्समध्ये जी पेनिट्रॅबिलिटी आहे. ओके, सो पेनिट्रेट करणं म्हणजे काय, तर आतमध्ये घुसणं. ओके, म्हणजे सपोज आपण एखादं फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण बाम लावतो. ओके, सपोज आपला पाय वगैरे दुखत असेल त्याच्यावर आपण आयोडेक्स किंवा बाम लावतो. ओके, सुजला असेल तर त्याच्यावर आपण आयोडेक्स लावतो. ओके, मग आयोडेक्स काय करणार आहे, ते टिश्यू रिजनपुरते जिथे इन्फ्लामेशन झालेलं आहे, जिथे सुजलेला आहे तो पार्ट, त्या लोकल एरियापुरतंच ते स्किनमधून पेनिट्रेट होणार आहे आणि त्याचा इफेक्ट शो करणार आहे. ओके, तसेच ॲस्ट्रिंजंट जे आहेत ते काय आहेत, त्यांची जी पेनिट्रॅबिलिटी आहे, ओके, म्हणजे त्यांची जी एंट्री आहे टिश्यूजमध्ये, जे एंट्री करण्याचा रेट आहे तो लो असतो. ओके, सो ॲस्ट्रिंजंट विच हॅव द लो पेनिट्रॅबिलिटी ओनली द सरफेस ऑफ द सेल इज अफेक्टेड. ओके, सो त्याच्यामुळे सेलचा जो सरफेस रिजन आहे त्याच्यावरच ते त्यांचे ॲस्ट्रिंजंट ॲक्शन जे आहे ते शो करतात. ओके, so only the surface cells is get affected but they exert the astringent effect in high dilutions. Okay, मग त्यांचे जर आपण हाय डायल्युशन्स यूज केले फॉर द पर्पज ऑफ ॲस्ट्रिंजंट इफेक्ट, ओके, म्हणजे मोर डायल्युटेड प्रिपरेशन्स जे आहेत ते ॲज अन ॲस्ट्रिंजंट म्हणून आपण यूज केले तर ते त्यांचा इफेक्ट जो आहे तो मोर इफेक्ट त्यांचा ते शो करणार आहेत. ओके, सो ॲस्ट्रिंजंट आर यूज ॲज अन स्टिप्टिक अँड अँटीडायोरियल एजंट्स. ओके, मग ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीचे ड्रग आहेत ते ॲज अन स्टिप्टिक म्हणून यूज केले जातात. ओके, सो स्टिप्टिक्स आर द एजंट विच यूज टू प्रिव्हेंट द ब्लड फ्लो. ओके, सो ब्लड फ्लो जर होत असेल तर तो प्रिव्हेंट करण्यासाठी जे एजंट यूज केले जातात त्यांना स्टिप्टिक असं म्हणतात. ओके, सो दिस ॲस्ट्रिंजंट इज यूज्ड ॲज अन स्टिप्टिक, त्याच्यामुळे हिमोरेजेस कंडिशनमध्ये त्यांना यूज केलं जातं. ओके,
and also they are used as an anti-diarrheal agents. ओके, अँटी-डायोरियल एजंट्स म्हणजे काय, डायोरिया म्हणजे काय, तर बॉडीमधून जे आहे ते फिकल मॅटर मोर फ्लुइडी फॉर्ममध्ये बॉडीमधून बाहेर टाकलं जातं. ओके, सो त्या कंडिशनला डायोरिया असं म्हटलं जातं. ओके, सो दिस ॲस्ट्रिंजंट विच ऑल्सो ॲक्ट्स ॲज अन अँटी-डायोरियल एजंट्स. ओके, मीन्स दे प्रिव्हेंट्स दॅट डायोरिया कंडिशन्स. ओके, so that's why they are used in the condition of diarrhea also. Okay, so they exert the effect of antidiarrheals. Okay, so the natural astringent may be of the vegetable or the mineral origins. Okay, मग नॅचरल जे ॲस्ट्रिंजंट्स आहेत, ओके, त्याचा स्टडी आपण इथे फार्माकोग्नसीमध्ये करणार आहोत. ओके, असे ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीचे ड्रग्स की जे नॅचरल ओरिजिनपासून मिळालेले आहेत. ओके, मग स्पेसिफिकली ते व्हेजिटेबल सोर्सपासून किंवा मिनरल सोर्सपासून असे ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीचे ड्रग्स जे आहेत ते ऑब्टेन केले जातात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर व्हेजिटेबल सोर्सपासून ऑब्टेन केलेले ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीचे ड्रग आहेत. त्याच्यामध्ये टॅनिक ॲसिड आहे, मायरोबॅलन आहे, बेहरा आहे, कॅटेचू आहे. ओके, सो दोज आर द ड्रग्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द व्हेजिटेबल सोर्सेस. ओके, प्लांट सोर्सेसपासून ऑप्टेन केलेले आहेत. देन नेक्स्ट आहे दोज ड्रग्स विच ॲक्ट ॲज अ ॲस्ट्रिंजंट अँड दे आर ऑप्टेन फ्रॉम द मिनरल सोर्सेस. ओके, सो मिनरल सोर्सेसपासून कोणते कोणते ड्रग ऑप्टेन केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सॉल्ट ऑफ ॲल्युमिनियम आहे, बिस्मथ बेरियम आहे, कॉपर अँड झिंक आहे. ओके, सो दीज आर द ड्रग्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द मिनरल सोर्सेस अँड दे ॲक्ट ॲज अन ॲस्ट्रिंजंट्स. ओके, सो आपल्याला ॲज अन प्रोटोटाईप ऑफ ड्रग अंडर दिस ॲस्ट्रिंजंट कॅटेगरी, सो प्लांट सोर्सेसपासून जे ड्रग मिळालेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये कॅटेचू आहे. सो कॅटेचूमध्ये ब्लॅक अँड पेल कॅटेचू ह्याचा इन ब्रीफ स्टडी आपण इथे या चॅप्टरमध्ये करणार आहोत, या कॅटेगरी अंडर करणार आहोत. ओके, सो ॲस्ट्रिंजंट कॅटेगरी अंडर आपण ब्लॅक कॅटेचू आणि पेल कॅटेचू ह्या दोन ड्रगचा स्टडी करणार आहोत. ओके, सो फर्स्ट ड्रग वी विल प्रोसीड दॅट इज ब्लॅक कॅटेचू. ओके, सो ब्लॅक कॅटेचू इथे तुम्हाला इमेज दिसते, हे आहे ते ब्लॅक कॅटेचूचं प्लांट आहे. ओके, खैर, मराठीमध्ये त्याला खैर असं म्हणतात. ओके, खैराचं झाडसुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, छोटी छोटी त्याला पानं असतात आणि काठेसुद्धा असतात. ओके, सो खैराचं झाड सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि हे जे आहे ते ब्लॅक कॅटेचू आहे. ओके, सो ह्या खैराच्या झाडापासून जो एक्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये जो ड्रग मिळवला जातो त्याला ब्लॅक कॅटेचू असं म्हटलं जातं. ओके, मग त्याचं बायोलॉजिकल सोर्स काय आहे, मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, इथे तुम्हाला मी जस्ट इमेज दाखवते की ही जी प्लांटची इमेज आहे त्याच्यापासून ब्लॅक कॅटेचू ह्या फॉर्ममध्ये ऑब्टेन केलं जातं. ओके, सो सिनोनिम फॉर द ब्लॅक कॅटेचू इज कच्छ, कत्था, खदीर अँड खैर. ओके, सो टोटल 4 सिनोनिम आहेत. काय काय सिनोनिम आहेत, कच्छ, कत्था, खदीर अँड खैर. ओके, सो खैर मराठी नेम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनदर सिनोनिम कोणते कोणते आहेत ब्लॅक कॅटेचूसाठी, तर कच्छ, कत्था, खदीर अँड खैर. ओके, so the word catechu is used for the different variety of commonly known substances, that is katha in the market. Okay, म्हणजे कॅटेचू हा जो वर्ड आहे तो डिफरंट व्हरायटीसाठी यूज केला जातो. कॉमनली फॉर कत्था जे मार्केटमध्ये मिळतं काठ. ओके, त्याच्यासाठी मोस्टली कॅटेचू वर्ड जो आहे तो यूज केला जातो. सो इन रियालिटी देर आर 2 डिस्टिंक्ट व्हरायटी फ्रॉम विच कॉन्स्टिट्यूट कत्था अँड कच्छ. ओके, सो कॅटेचू ह्या ड्रगपासून, ह्या प्लांटपासून 2 डिफरंट व्हरायटीजचे ड्रग्ज जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये कत्था एक फॉर्म आहे आणि कच्छ. ओके, सो ह्या 2 टाईपमध्ये कॅटेचू जो आहे तो मार्केटमध्ये अवेलेबल असतो. ओके, सो डिपेंडिंग अपॉन देअर फार्माकोपियल क्वालिटी देर आर 2 टाईप ऑफ व्हरायटीज, दॅट इज कत्था अँड कच्छ. ओके, विच इज ऑप्टेन फ्रॉम द सेम प्लांट, दॅट इज ब्लॅक कॅटेचू. ओके, सो पेल प्रोडक्ट रिच इन कॅटेचिन इज कत्था. ओके, सो पेल कलरचा जो प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये कॅटेचिन हे जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं, त्याला कत्था असं म्हटलं जातं. ओके, सो हे कत्था आणि कच्छ हे 2 फॉर्म आपण सेम प्लांटपासून ऑब्टेन करतो, राईट. सो त्याच्यामध्ये कत्था आपण कशाला म्हणतो, तर पेल कलर असतो त्याचा आणि त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स कॅटेचिन जे आहे ते जास्त क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं, त्याला कत्था असं म्हटलं जातं. ओके, अँड द अदर रिच इन कॅटेचुटॅनिक ॲसिड इज कच्छ. ओके, मग दुसरी जी व्हरायटी आहे कच्छ. ओके, त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स कॅटेचुटॅनिक हे मोर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं, त्याला कच्छ अशी व्हरायटी म्हटली जाते. ओके,
सो कथा इज एक्सटेन्सिवली यूज्ड विथ बीटल लीफ अँड ऑल्सो इन मेडिसिन्स. ओके, मग कथा जो फॉर्म आहे व्हरायटी म्हणजे 2 प्रोडक्ट ह्याच्यापासून आपण ऑब्टेन करतो, कथा आणि कच. ओके, सो कथामध्ये कॅटॅचिन हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट जास्त क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं आणि कचमध्ये काय कॅटेच्युटॅनिक ॲसिड हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट जास्त क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं. ओके, मग कथा हा जो प्रोडक्ट आहे विच इज यूज फॉर विथ द बीटल लीफ. ओके, बीटल लीफ म्हणजे काय तर आपण असं म्हणता येणार नाही, पान खातो राईट. सो तुमच्या घरामध्ये म्हातारी माणसं आहेत किंवा एजेड जे पर्सन्स आहेत ते पान खातात. ओके, तुम्हीसुद्धा गोडं पान वगैरे जे खाल्लं असेल, ग्रीन कलरचं जे पान आपण खातो त्याला बीटल लीफ असं म्हणतात. ओके, सो त्याच्यासोबत कथा जे आहे ते खाल्लं जातं. ओके, अँड अनदर यूज ऑफ कथा इज फॉर द मेडिसिनल पर्पज. कथा जो आहे तो बीटल लीफ बरोबर खाण्यासाठी यूज केला जातो किंवा मग सेकंड त्याचा यूज आहे मेडिसिनल पर्पजसाठी. ओके, सो डिफरंट मेडिसिनल पर्पजसाठी कथा जो आहे तो यूज केला जातो. ओके, अँड कच जो दुसरा प्रोडक्ट आहे कच विच इज यूज इन डाईंग अँड कॅलिको प्रिंटिंग इंडस्ट्री. ओके, मग दुसरा जो प्रोडक्ट आहे विच इज रिच इन कॅटेच्युटॅनिक ॲसिड कच. ओके, सो दिस कच इज यूज फॉर द डाईंग अँड कॅलिको प्रिंटिंग इंडस्ट्रीज. ओके, सो डाईंगच्या जे इंडस्ट्रीज आहेत, डाईंग म्हणजे काय तर कलरिंग केलं जातं. ओके, सो एखादं मटेरियल असेल त्याला कलरिंग केलं जातं, त्याला डाईंग म्हटलं जातं. ओके, सो डाईंगच्या प्रोसेसमध्ये यूज केलं जातं, कॅलिको प्रिंटिंगमध्ये यूज केलं जातं. सो कॅलिको प्रिंटिंग म्हणजे काय तर कॉटनचे जे कपडे आहेत कापडावर जे प्रिंटिंग केलं जातं कलर प्रिंटिंग. ओके, त्याला कॅलिको प्रिंटिंग म्हणतात. सो त्या प्रिंटिंगसाठी कच प्रोडक्ट जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ कथा अँड कच. कथाचा काय यूज सांगितला मी तुम्हाला तर बीटल लीफ बरोबर खाण्यासाठी यूज केला जातो आणि मेडिसिनल पर्पजसाठी डिफरंट मेडिसिनल पर्पजसाठी त्याचा यूज केला जातो. नंतर आपण बघणारच आहोत त्याचे मेडिसिनल युजेस काय काय आहेत. ओके, आणि कच हा जो प्रोडक्ट आहे त्याचे यूज काय आहे तर डाईंग अँड कॅलिको प्रिंटिंगमध्ये. ओके, सो दिस कथा इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम द ॲकॅशिया कॅटॅच्यू. ओके, कथा जे आहे ते ॲकॅशिया कॅटॅच्यू ह्या प्लांटपासून मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. कथा अँड कच आर द 2 डिफरंट प्रोडक्ट फ्रॉम द सेम प्लांट. सेम प्लांटचेच हे 2 डिफरंट प्रोडक्ट आहेत की जे मार्केटमध्ये कथा आणि कच ह्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतात. ओके, सो इथे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत. कथा आणि कच हे 2 डिफरंट प्रोडक्ट आहेत की जे सेम प्लांटपासून ऑब्टेन केलेले आहेत. ओके, ॲकॅशिया कॅटॅच्यू ह्या प्लांटचेच हे 2 प्रोडक्ट आहेत. ओके, सो ब्लॅक कॅटॅच्यू दिस ड्रग इज अवेलेबल इन 2 फॉर्म इन द मार्केट दॅट इज कथा अँड कच राईट. सो हे जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट की तुम्हाला ह्या 2 वर्ड ज्या आहेत, ज्या 2 व्हरायटीज आहेत, जे 2 प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला क्लिअर होण्यासाठी इथे मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट इज ॲट biological source. Okay, so biological source for this black catechu, so it consists of dried aqueous extract of heartwood of plant Acacia catechu belonging to family Leguminaceae. Okay, so biological source मध्ये काय काय सांगितलेलं आहे तुम्हाला it consists of dried aqueous extract of the heartwood of plant. Okay, सो कोणत्या फॉर्ममध्ये हा ड्रग यूज केलेला आहे तर ड्राईड ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. एक्स्ट्रॅक्शन सॉल्वंट यूज करून त्याच्यातलं त्या ड्रगमधलं ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते बाजूला काढलं जातं, ते एक्स्ट्रॅक्टंट सॉल्वंटमध्ये येतं आणि मग ते एक्स्ट्रॅक्टंट जो सॉल्वंट आहे तो काय केला जातो त्याला मोर कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, सो दॅट ड्राईड ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट इज यूज्ड ॲज अॅन ब्लॅक कॅटॅच्यू ड्रग. ओके, so this dried aqueous extract which is obtained from heartwood of the plant Acacia catechu. Okay, so plant Acacia catechu हे जे प्लांट आहे ओके त्या प्लांटचा हार्टवूड जो आहे त्याच्यापासून ड्राईड ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट बनवलं जातं. ओके, मग हार्टवूड म्हणजे काय आपण डिफरंट इंट्रोडक्शन ऑफ डिफरंट प्लांट पार्ट हा चॅप्टर बघितलेला आहे. ओके, सो त्याच्यामध्ये आपण वूड हा पार्ट बघितलेला आहे. वूड डिफरंट टाईपचे वूड बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये बार्कची लेअर, त्याच्यानंतर कॅम्बियमची लेअर राईट, त्याच्यानंतर सॅपवूड असतं आणि मधलं जे वूड आहे त्याला हार्टवूड असं म्हटलं जातं. ओके, सो ॲकॅशिया कॅटॅच्यू ह्या प्लांटमधला जो हार्टवूडचा रिजन आहे म्हणजे इनरमोस्ट जे वूड आहे प्लांटमध्ये स्टेममध्ये त्याचे जे पीसेस आहेत त्याचा ड्राईड ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट बनवला जातो त्याला ब्लॅक कॅटॅच्यू असं म्हटलं जातं. ओके, सो ॲकॅशिया कॅटॅच्यू हे प्लांट जे आहे ते
लेग्युमिनसी या फॅमिलीचा आहे. ओके, सो त्याच्यामुळे ब्लॅक कॅटेच्यूचा सोर्स काय आहे, बायोलॉजिकल सोर्स. इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट ऑफ द हार्टवूड ऑफ द प्लांट ॲकेशिया कॅटेच्यू बिलॉंगिंग टू फॅमिली लेग्युमिनसी. ओके, सो लेग्युमिनसी या फॅमिलीचं ॲकेशिया कॅटेच्यू हे प्लांट जे आहे त्याच्या हार्टवूडचं ॲक्युअस ड्राईड ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो ॲज ॲन ड्रग म्हणून यूज केला जातो. ओके, सो इथे आपण जर त्याचं मेथड ऑफ प्रिपरेशन्स बघितली. ओके, सो इथे तुम्हाला जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे की ॲकेशिया इज कॉमन थ्रू आउट द ट्रॅक्ट फ्रॉम द पंजाब टू आसाम असेंडिंग टू ॲन अल्टिट्यूड ऑफ 3000 मीटर अँड इट इज ऑल्सो क्वाईट common in drier regions of peninsula such as Madhya Pradesh, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बिहार अँड तामिळनाडू. ओके, सो इंडियामध्ये कोणत्या रिजनमध्ये ह्याचं कल्टिवेशन कलेक्शन केलं जातं, तर पंजाब आणि आसाममध्ये जो ट्रॅक्ट आहे त्या होल ट्रॅक्टवर ह्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन केलं जातं. आणि अजून डिफरंट स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बिहार, तामिळनाडू. ओके, सो ह्या डिफरंट स्टेट्समध्ये ब्लॅक कॅटेच्यू जे आहे त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मेथड ऑफ प्रिपरेशन्स. ओके, म्हणजे हार्टवूडपासून ड्राईड ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट जे बनवलं जातं त्याचे मेथड ऑफ प्रिपरेशन्स प्रोसिजर जी आहे ती काय आहे ती आपण इथे बघणार आहोत की ॲकेशिया कॅटेच्यू ह्या प्लांटपासून ब्लॅक कॅटेच्यू हा जो प्रोडक्ट आहे तो कसा बनवला जातो. ओके, सो फर्स्ट इज दॅट कथा इज प्रिपेअर्ड इन ऑलमोस्ट ऑल पार्ट्स ऑफ इंडिया. ओके, सो ॲकेशिया कॅटेच्यू ह्या प्लांटपासून कथा जो प्रिपेअर केला जातो तो पूर्ण इंडियाच्या डिफरंट पार्ट्समध्ये जे आहे ऑलमोस्ट सर्व पार्ट्समध्ये त्याचं प्रिपरेशन केलं जातं. सो इट इज जनरली मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम नोव्हेंबर टू फेब्रुवारी. ओके, सो नोव्हेंबर ते फेब्रुवारी ह्या पिरियडमध्ये मोस्ट ऑफ त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ फेलिंग ऑफ द ट्री. ओके, म्हणजे फर्स्ट काय केलं जातं, झाडाला पाडलं जातं, तोडलं जातं, कापलं जातं. ओके, अँड कटिंग द ट्विग इंटू स्मॉल पीसेस. त्याच्यानंतर त्याचे जे ट्विग्स आहेत ओके ते काय केलं जातात, म्हणजे त्याच्या फांद्या ज्या आहेत झाडाच्या फांद्या त्याला स्मॉल पीसमध्ये कट केलं जातं. ओके, हार्टवूड ऑफ द प्लांट इज सॉर्टेड आउट. त्याच्यानंतर जो हार्टवूडचा पार्ट आहे ओके म्हणजे झाडाच्या ज्या फांद्या आहेत स्टेम आहे त्याच्यातला जो हार्टवूडचा पार्ट आहे तो काय केला जातो बाजूला काढला जातो. ओके, आणि त्याला छोट्या छोट्या चिप्समध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, सो हार्टवूड ऑफ द प्लांट इज सॉर्टेड आउट अँड मेड इंटू अ चिप्स. ओके, सो ॲकेशिया कॅटेच्यू ह्या प्लांटला फर्स्ट तोडलं जाणार आहे, कापलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या फांद्या ज्या आहेत डिफरंट ब्रांचेस आहेत ते कट केले जातात. ओके, आणि त्याचं स्टेम आणि डिफरंट ब्रांचेसमध्ये जो हार्टवूडचा पार्ट आहे म्हणजे इनरमोस्ट वूड जे आहे ते सेपरेट केलं जातं आणि त्याला छोट्या छोट्या चिप्समध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, देन दीज चिप्स आर बॉइल्ड विथ वॉटर इन अर्धन पॉट्स फॉर अबाउट 3 to 4 hours. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं हे जे छोटे छोटे हार्टवूडचे तुकडे केलेले आहेत त्याला वॉटर बरोबर काय केलं जातं हीट केलं जातं. ओके, मातीच्या भांड्यांमध्ये. ओके, सो अर्थन पॉट्स घेतले जातात, मातीची भांडी घेतली जातात, त्याच्यामध्ये ते हार्टवूडचे पीसेस ॲड केले जातात, चिप्स ॲड केले जातात आणि त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं जातं आणि त्याला बॉईल केलं जातं. 3 ते 4 तासासाठी ते जे आहे ते वॉटरसोबत मातीच्या भांड्यामध्ये बॉईल केलं जातात. ओके, सो डिकॉक्शन इज टेकन आउट अँड प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन इज रिपीटेड सेव्हरल टाइम्स. ओके, सो त्याच्यानंतर काय केलं जातं 3 ते 4 तास हीट केल्यानंतर त्याला फिल्टर केलं जातं आणि जे फिल्ट्रेट मिळणार आहे ते काय होतं डिकॉक्शन फॉर्ममध्ये असतं ते बाजूला काढलं जातं आणि परत ही प्रोसेस जी आहे ती रिपीट केली जाते. म्हणजे परत त्याच्यात वॉटर ॲड केलं जातं, पुन्हा त्याला 3 ते 4 तासासाठी बॉईल केलं जातं. ओके, सो ही जी प्रोसेस आहे ती जिथपर्यंत रिपीट केली जाते जिथपर्यंत ते हार्टवूडमधलं जे टोटल एक्स्ट्रॅक्ट आहे ते पूर्ण येत नाही, म्हणजे तो जे हार्टवूड आहे ते पूर्ण एक्झॉस्ट होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस जी आहे ती रिपीट केली जाते आणि ते जे एक्स्ट्रॅक्ट्स आपल्याला मिळणार आहेत 3-4 तास बॉईल केल्यानंतर दॅट एक्स्ट्रॅक्ट इज फिल्टर्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड इन अर्धन पॉट्स. ओके, मग असे जे आपल्याला 3-4 तासानंतरचे जे एक्स्ट्रॅक्ट मिळणार आहेत ते एका मातीच्या भांड्यामध्ये एकत्र केलं जातं. ओके, आणि ते जे मातीचं भांडं आहे ते काय केलं जातं पुन्हा
हीट केलं जातं आणि तो जो एक्स्ट्रॅक्ट आपल्याला मिळालेला आहे त्याला एकदम कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, म्हणजे त्याच्यातलं मॅक्झिमम वॉटर जे आहे ते इव्हॉपरेट केलं जातं आणि त्याला एकदम कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, देन इट इज देन सेट असाइड फॉर द सेव्हरल डेज. त्याच्यानंतर असं जे एकदम कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये आपल्याला तो एक्स्ट्रॅक्ट जो मिळणार आहे त्याला काय केलं जातं, काही दिवसांसाठी तसंच बाजूला तसं ठेवलं जातं ते मातीचं भांडं. ओके, देन फिल्टर्ड थ्रू द सँड अँड क्ले. ओके, सो नंतर काय केलं जातं, पर्कोलेटरमध्ये सँड आणि क्लेचे थर लावले जातात आणि त्याच्यामधून त्यांना फिल्टर केलं जातं. ओके, सो फिल्टर केल्यानंतर काय होतं तर सोल्युबल टॅनिन्स पर्कोलेट थ्रू द बेड्स. ओके, सो जे सोल्युबल टॅनिन्स आहेत ते काय होणार आहेत त्या बेडवरून त्या पर्कोलेटरमधून काय होणार आहेत, खाली येणार आहेत. राईट, अँड कथा इज रिमेन्स बिहाइंड दॅट लेयर्स. ओके, मग त्या सँड आणि क्लेच्या लेयरच्या वरती कथा तसंच रिमेन राहणार आहे आणि सोल्युबल फॉर्ममधलं टॅनिन्स आहे ते खाली येतं. ओके, सो ते जे कथा आहे की जे पर्कोलेटरमध्ये सँड आणि क्लेचा जो बेड आहे त्याच्यावरती राहणार आहे, पर्कोलेटरच्या फनेलमध्ये अबाव लेवलला जे राहणार आहे त्याला कथा असं म्हटलं जातं. ओके, सो दॅट कथा इज देन प्रेस्ड इन टू ब्लॉक्स. ओके, सो त्याच्यानंतर तो कथा जो आहे वरती जी रेसिड्यू राहणार आहे त्या सँड आणि क्लेच्या लेयरच्या वरती. ओके, सो ती काय केली जाते, सेपरेट केली जाते आणि त्यांना प्रेस केलं जातं, त्यांना प्रेशर अप्लाय केलं जातं त्यांच्यावर आणि त्याला ब्लॉक्समध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे इथे तुम्ही जर इमेज इथे तुम्हाला दिसते कथ्थाची, कारण का हा जो कथ्थाचा लेअर आहे तो काय केला जातो, प्रेस केला जातो त्याला आणि त्याला त्यांचे असे ब्लॉक्समध्ये कन्वर्जन केलं जातं. ओके, इट इज देन प्रेस्ड इन टू द ब्लॉक्स, कट इन टू द स्मॉल टॅबलेट्स अँड ड्राईड इन टू द शेड. ओके, म्हणजे छोट्या छोट्या फॉर्ममध्ये त्याला कट केलं जातं पीसेसमध्ये आणि त्यांना शेडमध्ये ड्राय केलं जातं. ओके, सो ॲट प्रेझेंट स्टेनलेस स्टील वेसल्स आर यूज फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ कॅटॅच्यू. आत्ता जर आपण बघितलं, पूर्वी मातीच्या भांड्यांमध्ये ही सगळी प्रोसेस व्हायची. ओके, म्हणजे त्याचं डिकॉक्शन, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज थोड्या दिवसांसाठी ते तसंच ठेवलं जातं. त्याच्यानंतर त्यांना त्या मातीच्या भांड्यांमध्येच काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. आत्ता काय केलं जातं, त्याच्यासाठी स्टेनलेस स्टीलचे वेसल्स यूज केले जातात. ओके, फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दिस कॅटॅच्यू ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे आत्ताचं जे कॅटॅच्यू जो ड्रग आहे विच इज लायटर इन कलर. ओके, सो त्याच्यामुळे त्याचा कलर जो आहे तो स्लाइटली लाईट कलर आहे. ओके, सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कथा. ओके, दॅट इज कॅटॅच्यू ड्रग. ओके, सो आपण इथे बघितलेलं आहे की मेथड ऑफ प्रिपरेशन्स काय आहे, कसं हे जे काथ आहे म्हणजे ब्लॅक कॅटॅच्यू हा जो ड्रग आहे तो कसा प्रिपेअर केला जातो. ओके, दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ब्लॅक कॅटॅच्यू. ओके, सो इथे आपण बघितलेलं आहे. फर्स्ट काय करायचं आहे, मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला त्या हार्टवूडचे छोटे छोटे चिप्स आपण कलेक्ट करणार आहोत कसे कॅटॅच्युआ प्लांटपासून. ते वॉटरसोबत बॉईल करायचे 3 ते 4 तासासाठी. 3 ते 4 तासानंतर त्याला फिल्टर करून घ्यायचं आहे. ओके, फिल्टर केल्यानंतर ते फिल्ट्रेट जे आहे ते काय करायचं आहे, एका मातीच्या भांड्यामध्ये कलेक्ट करायचं आहे. ओके, दुसऱ्या, आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या मातीच्या भांड्यामध्ये तेच पीसेस त्याच्यात थोडं वॉटर ॲड करायचं आहे, पुन्हा 3 ते 4 तासासाठी बॉईल करायचं आहे आणि जिथपर्यंत त्या हार्टवूडमधलं सगळा एक्स्ट्रॅक्ट येत नाही तिथपर्यंत ही प्रोसेस रिपीट करायची. ओके, त्याच्यानंतर ज्या मातीच्या भांड्यामध्ये आपण हे एक्स्ट्रॅक्ट कलेक्ट केलेलं आहे ते काय करायचं आहे की हीट करायचं आहे, ते सुद्धा बॉईल करायचं आहे. त्याआधी थोड्या दिवसांसाठी तसंच ठेवायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्याला मग हीट करायचं आहे की जिथपर्यंत एकदम कॉन्सन्ट्रेट एक्स्ट्रॅक्ट फॉर्म होणार नाही. ओके, सो असा कॉन्सन्ट्रेट एक्स्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर पर्कोलेटरमधून आपल्याला त्याला फिल्टर आऊट करायचं आहे. ओके, सो पर्कोलेटर म्हणजे काय, तर असं फनेल शेप्ड भांडं असतं, वेसल्स असते. ओके, त्याच्यामध्ये डिफरंट मटेरियलचे थर लावले जातात. ओके, सो बेड्स यूज केल्या जातात. मोस्ट ऑफ सँड आणि क्लेचे बेड यूज केला जातो. सँडचा आणि बेडचा सँड आणि क्लेचे बेड जे आहे त्याच्यावरून ते मटेरियल जे आहे एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो त्याच्यावर ओतला जातो आणि त्याच्यातून त्याचं काय होतं, जे काही सोल्युबल टॅनिन्स आहेत ते त्या बेडमधनं खाली येणार आहेत. राईट, आणि कथा हा जो पार्ट आहे विच इज मोर कॉन्सन्ट्रेटेड इन नेचर तो काय होणार आहे, त्या बेडच्या वरती थांबणार आहे. ओके, आणि असा कथाचा जो पार्ट आहे तो काय करायचा, कलेक्ट करायचा आहे मग, आणि त्याला मग प्रेशर देऊन त्याला काय करायचं आहे, ब्लॉक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्याचे स्मॉल पीसेस जे आहेत ते शेडमध्ये ड्राईड करायचं आहे त्यांचं. ओके, म्हणजे त्यांना सुकवायचं आहे शेड्समध्ये. ओके,
सो पूर्वीच्या काळी अशी मातीच्या भांड्यांमध्ये ह्याची प्रोसेस केली जायची आणि आत्ता त्याच्यासाठी स्टेनलेस स्टील वेसल्स यूज केले जातात. ओके, सो स्टेनलेस स्टील वेसल्स यूज केल्यामुळे आत्ता जो कथ्था प्रिपेअर केला जातो त्याचा कलर जो आहे तो स्लाइटली लायटर आहे. पूर्वीच्या काळी जे मातीच्या भांड्यामध्ये कथ्था होत होता तो खूप डार्क कलरचा होता. आता जे स्टेनलेस स्टीलच्या वेसल्समध्ये जो कथ्था होतो जो लाईट कलरचा आहे. ओके, सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ दिस ब्लॅक कॅटेच्यू. नेक्स्ट इज ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर्स. ओके, इफ यू सी कलर ऑफ दिस कॅटेच्यू इज दॅट लाईट ब्राऊन टू ब्लॅक. ओके, त्याचे जर ब्लॉक्सचा जर आपण कलर बघितला तर तो लाईट ब्राऊन टू ब्लॅक कलर आहे. ओडर नन, टेस्ट व्हेरी ॲस्ट्रिंजंट, साइज अबाउट 2.5 to 5 centimeter, shape cube or irregular fragments of broken cube or brick shaped pieces are available. ओके, सो शेप कसा आहे तर क्यूब शेप आहे किंवा इरेग्युलर फ्रॅगमेंट्स आहेत की जे क्यूब जे आहेत ते ब्रोक झाल्यामुळे किंवा ब्रिक शेप पीसेससुद्धा फॉर्म केले जातात. ओके, सो डिपेंडिंग अपॉन विच शेप इज गिवन टू देम they are available into the cubes and brick shaped form. Okay, and also they are available into the irregular fragments of broken cubes. Okay, क्यूब ब्रोक झाल्यामुळे जे इरेग्युलर फ्रॅगमेंट्स होतात त्या फॉर्ममध्ये सुद्धा ते अवेलेबल्स आहेत. ओके, सो आपण जर एक्स्ट्रा फीचर्स ह्याचे बघितले ब्लॅक कॅटेच्यूचे तर क्यूब्स ॲज वेल एज ब्रिक शेप पीसेस जे आहेत ओके ऑफ कॅटेच्यू विच शोज द प्रेझेन्स ऑफ व्हेजिटेबल डेब्रिस अँड ब्रिक विथ शॉर्ट फ्रॅक्चर्स. ओके, सो त्याच्यामध्ये व्हेजिटेबल डेब्रिस प्रेझेंट असतं. ओके, म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्लांटचे जे पार्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात इन डेब्रिस फॉर्म. ओके, म्हणजे एकदम फाईन फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे ब्लॉक्स आहेत किंवा क्यूब्स आहेत त्याच्यावर शॉर्ट फ्रॅक्चर्स अराईज होतात. ओके, सो द ब्रोकन पीसेस आर अँग्युलर विथ पेल सिनेमन ब्राऊन कलर. ओके, मग ह्याचे जे कथ्थाचे जर तुम्ही ब्रोकन पीसेस बघितला तर ते अँग्युलर्स असतात. ओके, अँग्युलर म्हणजे काय तर त्याचे जे अँगल्स आहेत ब्रेक झाल्यानंतर ते शार्प असतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलात जसं काच तुटल्यानंतर त्याचे स्मॉल स्मॉल पीसेस होतात. ओके, लाईक दॅट. ओके, ह्याचे कथ्थाचे पीसेस आहेत. त्याचा कलर कसा आहे तर पेल सिनेमन टू ब्राऊन कलरमध्ये त्याचे पीसेस अवेलेबल आहेत अँड दे आर फ्रायबल अँड पोरस इन नेचर. ओके, फ्रायबल म्हणजे काय ते इझिली ब्रेक होतात म्हणजे जसा भुसा असतो. ओके, तसं त्या नेचरचे असतात आणि पोरस असतात. ओके, सो त्यांची बॉडी जी आहे ती कशी असते पोरस नेचरची असते. ओके, सो सम फार्माकोपियल स्टँडर्ड्स आर देअर दॅट इन्क्लूड ॲश व्हॅल्यू. ब्लॅक कॅटेच्यूचं जर आपण ॲश व्हॅल्यू बघितली तर नॉट मोर दॅन 6% ही आहे. ओके, water insoluble residue which is not more than 25%. Okay, so water insoluble residue which is not more than 25%, and ash value is not more than 6%. Okay, so these are the certain standard which related with this black catechu drug. Okay, त्याच्यानंतर आपण त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघूया ब्लॅक कॅटेच्यूचे. ब्लॅक कॅटेच्यू कंटेन्स अबाउट 10% ऑफ अका कॅटेचिन which is insoluble in cold water and soluble in hot water. Okay, so main active constituent that is acacatechin. Okay, which is also known as acacia catechin, which is available in 4 to 12% quantity. Okay, and this active chemical constituent which is insoluble into the cold water and this is soluble into the hot water. Okay, गरम पाण्यामध्ये soluble आहे, थंड पाण्यामध्ये insoluble आहे. So acacatechin is also known as acacia catechin. Acacatechin undergoes the oxidation to catechutanic acid in presence of water and latter constitutes about 30% of drug. ओके, मग हे जो ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ब्लॅक कॅटेच्यूचा अकाकॅटेचिन हा जो आहे तो ऑक्सिडेशन प्रोसेस अंडर जातो. ओके, इन प्रेझेन्स ऑफ वॉटरच्या प्रेझेन्समध्ये दिस अकाकॅटेचिन अंडरगोज द ऑक्सिडेशन प्रोसेस. ओके, अँड गेट कन्वर्टेड इंटू अ कॅटॅच्युटॅनिक ॲसिड. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं कॅटॅच्युटॅनिक ॲसिडमध्ये होतं. ओके, आणि मग त्याच्यातला 25 to 30% एवढं जे कॉन्स्टिट्यूट आहे ते त्याचं ह्याच्यामध्ये कन्वर्ट होतं कॅटॅच्युटॅनिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं. ओके, सो द अदर कंटेंट ऑफ ब्लॅक कॅटेच्यू आर कॅटेच्यू रेड, क्वार्सेटिन अँड गम. ओके, so along with this acacatechin catechutanic acid this black catechu drug also contains the catechurate, quercetin and gum. Okay, so black catechu does not contain chlorophyll and fluorescent substance. Okay, which is present into the pale catechu. जो दुसरा ड्रग आपण बघणार आहोत पेल कॅटेच्यू की ज्याच्यामध्ये क्लोरोफिल हा जे सबस्टन्स आहे आणि फ्लुरोसंट सबस्टन्स आहेत ते पेल कॅटेच्यूमध्ये प्रेझेंट असतात. ओके, ब्लॅक कॅटेच्यूमध्ये प्रेझेंट नसतात. ब्लॅक कॅटेच्यूमध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात तर अकाकॅटेचिन,
catechutanic acid, catechurate, quercetin and gum. Okay, so these are the active chemical constituent which is present into the black catechu. Okay, next chemical test. Okay, so there are 3 chemical tests which is used for the identification of this black catechu drug. First is that with ferric chloride solution it gives bluish black color. Okay, सो आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे कॅटेच्यूच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर बोथ ब्लॅक कॅटेच्यू आणि पेल कॅटेच्यू, राईट. सो ब्लॅक कॅटेच्यूसाठी फर्स्ट टेस्ट आपल्याला काय करायची आहे, ब्लॅक कॅटेच्यूचं सॅम्पल आपल्याला टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड केल्यानंतर ब्लूइश ब्लॅक कलर फॉर्म होतो. ओके, अँड दॅट इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ ब्लॅक कॅटेच्यू इज देअर. ओके, then another test is that black catechu gives pink or red color with vanillin and hydrochloric acid. Okay, if this black catechu powder is treated with this vanillin and hydrochloric acid, it gives pink or red color. Okay, so this formation of pink or red color that indicates the presence of black catechu is there. Okay, and third test काय आहे तर ॲक्युअस सोल्युशन ऑफ ब्लॅक कॅटेच्यू विथ लाईम वॉटर गिव्स ब्राऊन कलर. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये ब्लॅक कॅटेच्यूची पावडर घ्यायची आहे, त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे आणि लाईम वॉटर ॲड करायचं आहे. ओके, सो हे 3 कंटेंट मिक्स केल्यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये ब्राऊन कलर येतो. ओके, सो दॅट ब्राऊन कलर इज इंडिकेट दॅट सॅम्पल इज ब्लॅक कॅटेच्यू. ओके, सो दिस 3 टेस्ट आर यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ब्लॅक कॅटेच्यू. ओके, अँड दिस 3 टेस्ट इज यूज टू डिस्टिंग्विश दिस ब्लॅक कॅटेच्यू फ्रॉम द पेल कॅटेच्यू. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज दॅट युजेस ऑफ ब्लॅक कॅटेच्यू. ब्लॅक कॅटेच्यूचे युजेस कोणते कोणते आहेत. ओके, सो ब्लॅक कॅटेच्यू म्हणजे आपण बघितलेलं आहे, इट इज नथिंग बट द आता जो आपण फर्स्ट बघतो ब्लॅक कॅटेच्यू विच इज अँड कथ्था फॉर्म. ओके, हा काय आहे, ॲकॅशिया कॅटेच्यू ह्या प्लांटपासून ऑप्टन केलेला कथ्था हा पार्ट आहे. ओके, विच सो दिस कथ्था इज यूज्ड फॉर द बीटल लीफसोबत आपण खाण्यासाठी यूज करतो आणि मेडिसिनल पर्पज आहेत. ओके, मग कोणते कोणते यूज आहेत ते इथे बघूया. सो दिस कथ्था इज यूज्ड ॲज अन ॲस्ट्रिंजंट. ओके, सो ॲस्ट्रिंजंट कॅटेगरीमध्ये आपण त्याचा स्टडी करतो, त्याच्यामुळे त्याचा प्रायमरी यूज काय आहे, इट इज यूज्ड ॲज अन ॲस्ट्रिंजंट. ओके, मीन्स इट कॉजेस द प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन अँड देअर बाय इट कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ टिश्यूज अँड फायबर्स, राईट. सो इट इज मेनली यूज्ड ॲज अन ॲस्ट्रिंजंट. It is also used for the cooling and digestive purpose. Okay, so it causes the cooling effect. Okay, सो बॉडीमध्ये जर हीट जास्त झाली असेल तर त्याच्यामध्ये ते कूलिंग इफेक्ट शो करणार आहेत अँड ऑल्सो फॉर द डायजेस्टिव्ह पर्पज. ओके, सो डायजेस्टंट म्हणून सुद्धा कथ्था जो आहे तो त्याचा इफेक्ट शो करतो. ओके, देन इट इज यूज फॉर द रिलॅक्स्ड कंडिशन ऑफ थ्रोट, माउथ अँड गम्स. ओके, सो माउथ, थ्रोट आणि गम्स जे आहेत त्यांच्या रिलॅक्स्ड कंडिशनसाठी हे जे कथ्था जे आहे ते यूज केलं जातं. ओके, अँड इन कफ अँड डायोरिया, कफ आणि डायोरिया म्हणजे ॲज अन एक्सपेक्टोरंट अँड अँटी डायोरियल म्हणून सुद्धा कथ्था म्हणजे ब्लॅक कॅटेच्यूचा कथ्था फॉर्म जो आहे तो यूज केला जातो. ओके, इफ यू सी द अनदर युजेस ऑफ दिस कथ्था इज, सो ह्याच्यापासून जो कच आपण ऑप्टेन करणार आहोत. ओके, सो ब्लॅक कॅटेच्यूपासून कच जो प्रोडक्ट आपण ऑप्टेन करणार आहोत, सो दिस कच इज रिच इन टू द कॅटेच्युटॅनिक ॲसिड. ओके, अँड कथ्था विच इज कथ्था जो आहे त्याच्यामध्ये काय जास्त असणार आहे तर कॅटेचिन. ओके, सो कॅटेचिन कंटेंट कथ्थामध्ये जास्त असणार आहे आणि कथ्था जो आहे तो ॲज अन ॲस्ट्रिंजंट, ॲज अन कूलिंग अँड डायजेस्टिव्ह म्हणून यूज केला जातो. इट इज ऑल्सो यूज फॉर द थ्रोट, माउथ, गम रिलॅक्सेशन, राईट, अँड ऑल्सो इट इज दिस कथ्था ड्रग इज इफेक्टिव्ह इन टू द कफ अँड डायोरिया कंडिशन्स, राईट. सो कच हा जो प्रोडक्ट आहे विच इज रिच इन टू द कॅटेच्युटॅनिक ॲसिड, सो दिस कच इज यूज्ड फॉर डाईंग अँड टॅनिंग इंडस्ट्रीज. ओके, सो डाईंग इंडस्ट्रीमध्ये, टॅनिंग इंडस्ट्रीमध्ये, सो टॅनिंग इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं तर ॲनिमलची जी स्किन आहे, ओके, त्याच्यापासून लेदर बनवलं जातं. ओके, सो ह्या लेदरच्या इंडस्ट्रीमध्ये जे आहे ते कच हा जो प्रोडक्ट आहे तो यूज केला जातो. ओके, सो टॅनिंगच्या प्रोसेससाठी लेदर इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो आणि डाईंग प्रोसेसमध्ये सुद्धा कच यूज केला जातो अँड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह टू फिशिंग नेट्स अँड सेल्स. ओके, सो फिशिंग मासे पकडायचं ते जाळं यूज केलं जातं त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केला जातो. ओके, म्हणजे ते मासे पकडायची जी जाळी आहेत तर ते जर कचसोबत ट्रीट केले तर त्यांची जी लाईफ आहे म्हणजे ते जास्त वेळासाठी त्याचा जास्त वेळासाठी ते टिकतात. ओके, सो त्यांच्या प्रिझर्वेशनसाठी यूज केला जातं, त्यांना तसं व्यवस्थित स्टोअर करण्याच्या प्रोसेसमध्ये यूज केला जातं अँड ऑल्सो इट इज यूज ऑन द सेल्स. ओके, सेल्स म्हणजे काय तर शिप ज्या आहेत, बोट्स आहेत. ओके, सो तुम्हाला माहिती आहे की हे जे शिप्स आणि बोट्स आहेत
त्याचा जो लोअर पार्ट आहे तो जास्त वेळ पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. ओके, सो त्या सरफेसवर जे आहे ते कच अप्लाय केलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, तो जो ज्याने शिप ती बनलेली आहे किंवा बोट ज्या मटेरियलने बनलेली आहे ते मटेरियल आहे ते लाँग पिरियडसाठी टिकून राहतं. ओके, सो त्याच्यासाठी फिशिंग नेटसाठी आणि शिप सेल्ससाठी हे जे कच आहे ते यूज केलं जातं. ओके, सो दीज सेल्स अँड फिशिंग नेट्स हे जे दोन्ही जे आहेत विच आर कॉन्स्टंटली एक्सपोज टू वॉटर, की जे वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रिझर्वेशनसाठी कच हा प्रोडक्ट जो आहे तो त्याच्यावर अप्लाय केला जातो, यूज केला जातो. ओके, देन ऑल्सो दिस कच इज यूज फॉर द वॉटर सॉफ्टनिंग पर्पज, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द स्टेन्सिल अँड प्रिंटर इंक्स. ओके, सो ह्या पर्पजसाठी सुद्धा कच हा प्रोडक्ट जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो वॉटर जो आहे, हार्ड वॉटर जे आहे त्याचं सॉफ्टनिंग करण्यासाठी वॉटर सॉफ्टनिंगच्या प्रोसेसमध्ये कच यूज केला जातं. देन मॅन्युफॅक्चर ऑफ स्टेन्सिल्स. ओके, सो स्टेन्सिल्स म्हणजे काय, तर थोडक्यात थिन शीट्स ज्या असतात की ज्या डिफरंट मटेरियलने तयार झालेल्या असतात, सो त्याच्या प्रिपरेशन्समध्ये कच यूज केला जातं. अँड ऑल्सो प्रिंटर इंक्स. ओके, सो प्रिंटिंगमध्ये जे इंक यूज केला जातात त्याच्यामध्ये कच हा जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो इथे आपण ब्लॅक कॅटॅचूचे 2 फॉर्म आहेत, कथ्था आणि कच. ओके, ह्याचे डिफरंट युजेस जे आहेत ते इथे बघितलेले आहेत. ओके, सो त्याच्यामधला कथ्था जो आहे तो मेडिसिनल पर्पजसाठी यूज केला जातो आणि कच जो आहे तो डिफरंट इंडस्ट्रियल युजेससाठी यूज केला जातो. ओके, सो इथे आपण बघितलेलं आहे की कथ्था जो आहे तो ॲज अन ॲस्ट्रिंजंट, डायजेस्टंट, एक्सपेक्टोरंट, डायरियल कंडिशन्समध्ये यूज केला जातो. ओके, आणि कच हा जो प्रोडक्ट आहे तो डाईंग टॅनिंग इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यानंतर फिशिंग नेट्स जे आहेत किंवा सेल्स जे आहेत त्याच्या प्रिझर्वेशनसाठी यूज केला जातो. ओके, त्याच्यानंतर वॉटर सॉफ्टनिंगसाठी किंवा स्टेन्सिल्सचं प्रिपरेशन्स बनवण्यासाठी, प्रिंटर इंकच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी कच हा जो प्रोडक्ट आहे तो यूज केला जातो. ओके, सो इथे आपला ब्लॅक कॅटॅचू हा ड्रग कंप्लीट झालेला आहे. ओके, सो ब्लॅक कॅटॅचूमध्ये आपण त्याचं सिनॉनिम, त्याचे 2 प्रोडक्ट कोणते आहेत मार्केटमध्ये ते बघितलेलं आहे. त्यानंतर त्याचं बायोलॉजिकल सोर्स, मेथड ऑफ प्रिपरेशन्स कशी बनवलं जातं ते बघितलेलं आहे. त्याच्या ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट असतात ते बघितलेलं आहे. त्याच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट आपण इथे बघितलेले आहेत आणि त्याचे युजेस बघितलेले आहेत. त्याच्या दोन्ही प्रोडक्टचे युजेस आपण इथे बघितलेले आहेत. ओके, सो इथे आपला ब्लॅक कॅटॅचू हा ड्रग कंप्लीट झालेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पेल कॅटॅचू. ओके, सो पेल कॅटॅचू या ड्रगला गॅम्बियर कॅटॅचू असं सुद्धा दुसरं नाव आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसते हे प्लांट पेल कॅटॅचूच्या प्रिपरेशनसाठी यूज केला जातं. सेम प्लांट जे आहे, सो इथे तुम्ही बघितलं जर ब्लॅक कॅटॅचूचं प्लांट बघितला तर त्याचं प्लांट जे आहे ते ॲकेशिया कॅटॅचू आहे. राईट, इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसेल हे ॲकेशिया कॅटॅचूचं प्लांट आहे की ज्याच्यापासून ब्लॅक कॅटॅचू प्रिपेअर केलं जातं. ओके, आणि पेल कॅटॅचू जे आहे त्याच्यासाठी जे प्लांट आहे डिफरंट प्लांट यूज केलेला आहे, त्याची इमेज तुम्हाला दिसते इथे. ओके, सो अनकॅरिया गॅम्बियर. ओके, सो अनकॅरिया गॅम्बियर ह्या प्लांटचं नाव आहे. ह्या प्लांटच्या व्हरायटीपासून पेल कॅटॅचू जे आहे ते बनवलं जातं. ओके, त्याची फॅमिली रुबियासी आहे. ओके, सो असं पावडर्ड इथे तुम्हाला दिसते पेल कॅटॅचूची पावडर जी आहे क्यूब्स फॉर्ममध्ये सुद्धा आणि ब्लॉक्स फॉर्ममध्ये आणि पावडर फॉर्ममध्ये सुद्धा हा पेल कॅटॅचू ड्रग जो आहे तो अवेलेबल आहे. ओके, सो आता त्याचा आपण पूर्ण फार्माकोग्नोस्टिक स्टडी आपण इथे करणार आहोत. सिनॉनिम जर आपण बघितलं पेल कॅटॅचूचं ते गॅम्बियर कॅटॅचू आहे. पेल कॅटॅचू हे डिफरंट गॅम्बियर कॅटॅचू अँड पेल कॅटॅचू हे 2 त्याचे सिनॉनिम आहेत. इफ यू सी द बायोलॉजिकल source of this pale catechue is that Gambier or pale catechue is obtained as a dried aqueous extract which is prepared from the leaves and young twigs of shrub Uncaria gambier belonging to family Rubiaceae. ओके, सो इथे काय केलेलं आहे, अनकॅरिया गॅम्बियर ह्या प्लांटचे जे काही लीव्स आहेत ओके ते आणि यंग ट्विग्स. ओके, सो यंग ट्विग्स म्हणजे काय तर वुडी शूट जे आहेत. ओके, म्हणजे त्याच्या थोडक्यात छोट्या छोट्या फांद्या त्या आणि झाडाची पानं ह्याचा यूज केला जातो फॉर त्यांच्यापासून काय केलं तर ड्राईड ॲक्यूस एक्स्ट्रॅक्ट प्रिपेअर केला जातो. ओके, सो इथे काय केलं जातं झाडाची पानं
लिव्स आणि यंग ट्विग्स जे आहेत ते त्यांचा जो ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो प्रिपेअर केला जातो आणि तो ॲज ॲन गॅम्बियर कॅटॅच्यू किंवा पेल कॅटॅच्यू या फॉर्ममध्ये ड्रग म्हणून यूज केला जातो. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स दिस गॅम्बियर और पेल कॅटॅच्यू इज ऑब्टेन ॲज अ dried aqueous extract which is prepared from the leaves and young twigs of shrub of Uncaria gambier. ओके, सो Uncaria gambier ह्या प्लांटपासून त्यात काय केलं जातं, ड्राईड ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो प्रिपेअर केला जातो. ओके, सो त्या प्लांटचे लिव्स जे आहेत, यंग ट्विग्स जे आहेत ते काय केले जातात, त्याच्यापासून ड्राईड ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट प्रिपेअर केला जातो आणि त्याला गॅम्बियर कॅटॅच्यू, पेल कॅटॅच्यू असं म्हटलं जातं. ओके, सो फॅमिली आहे रुबियासी. So the plant is grown in Malaysia and Indonesia. Okay, if you see the geographical distribution, it is mainly grown into the Malaysia and Indonesia. Okay, so the drug is occurs in the cubes form which are friable and may be broken in the transit. Okay, म्हणजे इथे तुम्हाला ड्रग जो दिसतो, इथे इमेज तुम्हाला ही दिसते की इथे पेल कॅटॅच्यू हा जो ड्रग आहे तो क्यूब फॉर्ममध्ये अवेलेबल्स आहे. ओके, so drug is occurs in the cube forms which are friable and may be broken into the transit. ओके, सो फ्रायबल नेचर आहे म्हणजे त्याचे इझिली तुकडे होऊ शकतात, भुसा होऊ शकतो. ओके, अँड मे बी ब्रोकन इन द ट्रान्झिट. ओके, म्हणजे तुटल्यानंतर जसे काचेचे तुकडे होतात तसे शार्प अँगलने त्याचे तुकडे होणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे ते ब्रोक झाल्यानंतर ट्रान्झिट फॉर्ममध्ये ब्रोक होतो. द ड्रग इज सिनॅमन ब्राऊन इन कलर. कलर जर बघितला तर तो सिनॅमन ब्राऊन कलरचा आहे, म्हणजे डार्क चॉकलेटी असा कलर आहे. ओडरलेस इन नेचर. ओडर जी आहे त्याची कशी आहे, ओडरलेस नेचरचा आहे ड्रग. ओके, पोरस अँड ॲस्ट्रिंजंट टेस्ट कशी आहे त्याची, ॲस्ट्रिंजंट आहे आणि नेचर कसं आहे, पोरस नेचर आहे. ओके, सो वेन माउंटेड इन वॉटर कॅटॅच्यू शो मायन्यूट ॲसिक्युलर क्रिस्टल्स ऑफ कॅटॅचिन. ओके, म्हणजे स्लाईडवर जर आपण ह्याची पावडर घेतली पेल कॅटॅच्यूची आणि त्याच्यामध्ये जर वॉटर ॲड केलं आणि जर मायक्रोस्कोपमध्ये आपण ऑब्झर्व केलं तर ॲसिक्युलर क्रिस्टल्स ऑफ कॅटॅचिन आपल्याला ऑब्झर्वड होतात. ओके, ॲसिक्युलर म्हणजे कसे, तर निडल शेप हे क्रिस्टल्स आपल्याला दिसतात ते कशाचे असतात, तर कॅटॅचिन. ओके, सो कॅटॅचिनचे निडल शेप क्रिस्टल्स जे आहेत ते आपल्याला ऑब्झर्व होणार आहेत. ओके, सो दीज आर द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस पेल कॅटॅच्यू. ओके, त्याच्यानंतर पेल कॅटॅच्यूमधले आपण ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघूया कोणते कोणते आहेत. पेल कॅटॅच्यू कंटेन्स 22 to 50% ऑफ कॅटॅच्युटॅनिक ॲसिड. ओके, सो 22 ते 50% एवढं कॅटॅच्युटॅनिक ॲसिड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. 7 to 33% ऑफ कॅटेचिन, कॅटॅच्युरेट, क्वासेटिन, गॅम्बियर फ्लुरोसिन. ओके, सो 7 ते 33% काय काय कॅटॅचिन प्रेझेंट असतं. आणि अदर जर कॉन्स्टिट्युएंट बघितले तर कॅटॅच्युरेट, क्वार्सेटिन, गॅम्बियर फ्लुरोसिन्स. सो हे गॅम्बियर फ्लुरोसिन्स हे फ्लुरोसन्स सबस्टन्स जे आहेत ते पेल कॅटॅच्यूमध्ये प्रेझेंट असतं. ओके, सो दिस कॅटॅच्युटॅनिक ॲसिड ऑन डिकम्पोजिशन यील्ड्स इनसोल्युबल डार्क कलर्ड फ्लोबाफेन्स कॅटॅच्युरेट. ओके, सो विच इज ऑल्सो प्रेझेंट ॲज ॲन इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो कॅटॅच्युटॅनिक ॲसिड जे आहे विच इज प्रेझेंट इन टू दिस पेल कॅटॅच्यू विच इज ॲन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट. सो दिस ॲसिड ऑन द डिकम्पोजिशन यील्ड्स इनसोल्युबल डार्क कलर्ड फ्लोबाफिन्स. ओके, म्हणजे कॅटॅच्युटॅनिक ॲसिड जे आहे ते जर डिकम्पोजिशन प्रोसेस अंडर गेलं तर त्याच्यापासून डार्क कलरचं फ्लोबाफेन कॅटॅच्युरेट आपल्याला मिळतं. ओके, सो दिस इज ऑल्सो प्रेझेंट इन ॲन इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युएंट्स. इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युएंट म्हणून कॅटॅच्युरेट हे ऑलरेडी असतं आणि कॅटॅच्युटॅनिक ॲसिडचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर फ्लोबाफिन आणि कॅटॅच्युरेट हे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते सुद्धा मिळणार आहेत. ओके, सो दिस आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज प्रेझेंट इन टू दिस पेल कॅटॅच्यू ड्रग. ओके, सो कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट आपण बघितलेले आहेत तर कॅटॅच्युटॅनिक ॲसिड आहे, कॅटॅचिन, कॅटॅच्युरेट, क्वार्सेटिन, गॅम्बियर फ्लुरोसिन्स. ओके, आणि कॅटॅच्युटॅनिक ॲसिड जे आहे ते डिकम्पोजिशन प्रोसेस अंडर गेल्यानंतर फ्लोबाफेन आणि कॅटॅच्युरेट त्याच्यापासून मिळतं. ओके, सो दीज आर द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज प्रेझेंट इन टू दिस पेल कॅटॅच्यू ड्रग. ओके, नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे केमिकल टेस्ट. ओके, सो पेल कॅटॅच्यूच्या केमिकल टेस्ट आपण ऑलरेडी प्रॅक्टिकलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत इन ब्रीफ. ओके, सो फर्स्ट आहे टेस्ट फॉर कॅटॅचिन. दॅट इज this test is used for the purpose of to identify the catechin. सो त्याला मॅचस्टिक टेस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो काय करायचं आहे, डीप अ मॅस्टिक इन द डिकॉक्शन ऑफ कॅटॅच्यू. ओके,
म्हणजे वॉटरसोबत कॅटॅच्यूटची पावडर हीट करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅचस्टिक म्हणजे माचीसच्या काडीचा जो व्हाईट काडीचा जो पार्ट आहे तो काय करायचा त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला तो ड्राय करायचा आहे. ओके, बर्नर किंवा एअर ड्राय कसंही तुम्ही करू शकता, त्याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अगेन डीप इट इंटू द कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्याच्यानंतर त्याला कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत काय करायचं आहे तर बुडवून घ्यायचं आहे. ओके, आणि त्याला बर्नरवर वार्म करायचं आहे. ओके, सो चायना डिशमध्ये त्याला प्लेस करायचं आहे आणि त्याला वार्म करायचं आहे. सो वार्म केल्यानंतर ती जी स्टिक आहे की जी व्हाईट कलरमध्ये असते दॅट कन्वर्टेड इंटू द पर्पल कलर. ओके, अँड दॅट कन्वर्जन ऑफ दॅट स्टिक इंटू द पर्पल कलर इज यूज टू आयडेंटिफाय द पेल कॅटॅच्यू पावडर. ओके, सो त्याच्यामुळे पेल कॅटॅच्यू ड्रगच्या आयडेंटिफिकेशनसाठी ही मॅच स्टिक टेस्ट जी आहे ती यूज केली जाते. ओके, सो दिस इज द फर्स्ट टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ पेल कॅटॅच्यू. ओके, देन सेकंड टेस्ट आहे गॅम्बियर फ्लुरोसिन्स टेस्ट. ओके, सो ह्याच्यामध्ये गॅम्बी फ्लुरोसिन हे फ्लुरोसन्स सबस्टन्स अवेलेबल असतं. ओके, आपण केमिकल कॉन्स्टिट्युएंटमध्ये बघितलेलं आहे. गॅम्बियर फ्लुरोसिन हे फ्लुरोसन्स सबस्टन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे ही गॅम्बियर फ्लुरोसिन टेस्ट जी आहे तिथे पेल कॅटॅच्यू हा ड्रग जो आहे तो पॉझिटिव्ह देतं. ओके, मग टेस्ट काय आहे तर एक्स्ट्रॅक्ट पावडर ड्रग विथ अल्कोहोल. ओके, म्हणजे काय करायचं आहे की पेल कॅटॅच्यूची पावडर घ्यायची आहे, त्याच्यामध्ये अल्कोहोल ॲड करायचं आहे आणि शेक करायचं आहे. ओके, त्याची एक्स्ट्रॅक्शन करून घ्यायचं आहे. देन फिल्टर करायचं आहे. फिल्टर केल्यानंतर जे दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला फिल्ट्रेट मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन ॲड करायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाईट पेट्रोलियमचे कंटेंट ॲड करायचं आहे. लाईट पेट्रोलियम पुन्हा व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ती टेस्ट ट्यूब जी आहे ती तशीच स्टँडवर लावून ठेवायची आहे. ओके, सो अलाउ टू स्टँड. सो त्याच्यानंतर जी पेट्रोलियम लेअर जी सेपरेट आउट होणार आहे त्याच्यामध्ये ग्रीन कलरचे फ्लुरोसन्स दिसतात. ओके, सो दॅट ग्रीन कलर फ्लुरोसन्स इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ दॅट गॅम्बियर फ्लुरोसिन active chemical constituents. Okay, so presence of that gambia fluorescence into that pale catechu that indicates the green color fluorescence into the gambia fluorescent test and that is used for the identification of pale catechu. Okay, so त्याच्यामुळे ही सेकंड टेस्ट जी आहे ती आपण पेल कॅटॅच्यूच्या आयडेंटिफिकेशनमध्ये यूज करू शकतो, गॅम्बियर फ्लुरोसिन टेस्ट. ओके, देन थर्ड टेस्ट इज दॅट क्लोरोफॉर्म एक्स्ट्रॅक्ट ऑफ द ड्रग इज व्हाईट पोर्सेलिन डिश. काय करायचं, क्लोरोफॉर्मचा एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो व्हाईट पोर्सेलिन डिशमध्ये घ्यायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शनसाठी कोणतेही ऑर्गॅनिक सॉल्वंट तुम्ही यूज करू शकता, इथर, अल्कोहोल. ओके, मोस्ट ऑफ आपल्याला इथे प्रेफरेबली इथर यूज करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर त्याला इव्हॅपोरेट होऊन द्यायचं पोर्सेलिन डिशमधून. ओके, त्याच्यानंतर ग्रीनिश येलो कलरचं काय होणार आहे, रेसिड्यू राहणार आहे. ओके, अँड दॅट ग्रीनिश येलो कलर रेसिड्यू इज नथिंग बट द क्लोरोफिल. ओके, सो आपण बघितलेलं आहे की लीव्ज आणि यंग ट्विग्स जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो लीव्ज यूज केल्यामुळे काय होणार आहे, क्लोरोफिल जे आहे पानामध्ये जे क्लोरोफिल प्रेझेंट असतं ते एक्स्ट्रॅक्टमध्ये येतं. ओके, आणि दॅट प्रेझन्स ऑफ क्लोरोफिल इज इंडिकेटेड विथ द हेल्प ऑफ दिस ग्रीनिश येलो कलरेशन्स इन टू द चायना डिश. त्या चायना डिशमध्ये ग्रीनिश कलरचं जे काही एक्स्ट्रॅक्ट राहतं त्याच्यावरून आपण सांगू शकतो की त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे काय होणार आहे, ग्रीनिश येलोइश ग्रीन कलरचं काय होतं एक्स्ट्रॅक्ट कलरेशन आपल्याला तिथे दिसतं. अँड दिस इज द टेस्ट यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ पेल कॅटॅच्यू. त्याच्यावरून आपण पेल कॅटॅच्यू हा ड्रग जो आहे तो इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो ही जी टेस्ट आहे की त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे गॅम्बियर फ्लुरोसन टेस्ट आणि ही जी क्लोरोफिल टेस्ट आहे. सो ह्या ज्या दोन टेस्ट आहेत त्या ब्लॅक कॅटॅच्यू जो आहे तो निगेटिव्ह शो करतो. ओके, कारण का ब्लॅक कॅटॅच्यूमध्ये कोणतेही फ्लुरोसन सबस्टन्स नसतात, क्लोरोफिल कंटेनिंग सबस्टन्स नसतात. त्याच्यामुळे ह्या दोन टेस्टने आपण ब्लॅक कॅटॅच्यू आणि पेल कॅटॅच्यू इझिली सेपरेट आउट करू शकतो. ओके, देन फोर्थ नंबर टेस्ट फॉर द पेल कॅटॅच्यू इज दॅट विथ व्हॅनिलिन अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड इट शोज पिंक ऑर रेड कलर. ओके, म्हणजे काय करायचं आहे, ड्रग घ्यायचा आहे, त्याच्यानंतर वॉटर ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅनिलिन आणि क्लोरिक ॲसिड ॲड करायचं आहे. ओके, सो टेस्ट ट्यूबमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ड्रग घ्यायचा आहे,
त्याच्यामध्ये व्हॅनिलिन ॲड करायचं आहे आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे. सो हे 3 कंटेंट मिक्स झाल्यानंतर त्या टेस्ट ट्यूबमध्ये जे काही कंटेंट असणार आहे त्याला पिंक किंवा रेड कलर येणार आहे. ओके, अँड दॅट प्रेझन्स ऑफ पिंक और रेड कलर दॅट इंडिकेट्स दॅट सॅम्पल इज पेल कॅटॅच्यू. ओके, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हे जे सॅम्पल आहे ते पेल कॅटॅच्यूचं आहे. ओके, सो इथे आपला पेल कॅटॅच्यू हा जो ड्रग आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. ओके, सो आपण बघितलेलं आहे की ॲस्ट्रिंजंट म्हणजे काय, ॲस्ट्रिंजंटचे डेफिनेशन बघितलेलं आहे, त्याचं मोड ऑफ ॲक्शन बघितलेलं आहे, त्याच्यानंतर त्याचे युजेस कुठे कुठे होतात ते बघितलेलं आहे, कोणते कोणते ड्रग मिनरल्स सोर्सेसपासून कोणते आहेत, प्लांट सोर्सेसपासून कोणते कोणते ड्रग आहेत आणि ॲस्ट्रिंजंट यूज केले जातात ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे ब्लॅक कॅटॅच्यू आणि पेल कॅटॅच्यू हे दोन्ही ड्रग जे आहेत ते त्यांची फार्माकोग्नोस्टिक स्कीम फॉलो करून आपण इथे त्याचा स्टडी केलेला आहे. ओके, सो इथे आपला चॅप्टर संपलेला आहे, ॲस्ट्रिंजंट कॅटेगरी कंप्लीट झालेली आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं तर इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. ह्याच्यावर कन्फर्म क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो. ॲस्ट्रिंजंटची डेफिनेशन विचारली जाते, ॲस्ट्रिंजंटचे एक्झाम्पल्स विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर पेल कॅटॅच्यू, ब्लॅक कॅटॅच्यू ह्या दोन्ही ड्रगवर जे आहेत ते मेजर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ओके, त्यांचा सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मेथड ऑफ प्रिपरेशन्स, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, त्यांचे युजेस, त्यांच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट ह्याच्यावरसुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे की डिफरन्शिएट बिटवीन ब्लॅक कॅटॅच्यू अँड पेल कॅटॅच्यू. ओके, सो तुम्हाला मी होमवर्क देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ब्लॅक कॅटॅच्यू आणि पेल कॅटॅच्यू ह्याच्यातले डिफरन्शिएट पॉईंट जे आहेत ते तुम्हाला शोधून काढायचे आहेत. ओके, सो हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. हे लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये एका पेजचे 2 पार्ट करायचे आहेत. फर्स्ट पार्टमध्ये ब्लॅक कॅटॅच्यू, सेकंड पार्टमध्ये काय करायचे, पेल कॅटॅच्यू लिहायचे आणि त्यांचे जे डिफरन्शिएट पॉईंट आहेत ते तुम्हाला शोधून काढायचे आहेत. ओके, आणि तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची जी इमेज आहे ती तुम्हाला सेंड करायची आहे. ओके, सो ज्या स्टुडंटची इमेज मला व्हॉट्सअपला मिळणार आहे त्याच स्टुडंटची प्रेझेंटी मी ह्या लेक्चरसाठी लावणार आहे. ओके, सो सगळ्या स्टुडंटनी स्ट्रिक्टली हा जो होमवर्क आहे तो कंप्लीट करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ब्लॅक कॅटॅच्यू आणि पेल कॅटॅच्यू हे जे 2 ड्रग आज कंप्लीट झालेले आहेत त्या 2 ड्रगमधला डिफरन्स तुम्हाला शोधून काढायचा आहे. ओके, आणि तो लिहून तुम्हाला त्याचा फोटो काढून माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला सेंड करायचा आहे. ओके, सो हा तुमचा होमवर्क आहे आणि ज्या मुलांचे फोटो मला येणार आहेत, जे होमवर्क कंप्लीट करणार आहेत त्यांचीच प्रेझेंटी मी ह्या लेक्चरसाठी लावणार आहे. ओके, सो जर तुम्हाला आजच्या लेक्चरमधला कोणता पॉईंट समजला नसेल, कोणती कन्सेप्ट समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. गुड बाय.